देऊन बाहेर आले ना तेव्हा त्या आश्रमातल्या मॅडम होत्या, मंजुषा मॅडम होत्या. त्यांनी मला चॉकलेट दिलं, गाडीत बसवलं. ते मी खाल्लं आणि त्या कुठेतरी घेऊन गेल्या बघा. त्याच होत्या त्यांनी मला किडनॅप केलं. मीनाक्षी जे बोलली त्याचा विचार करतेस वल्लरी? हे बघ, असं डायरेक्ट कुठल्याही कन्क्लुजनवर पोहोचू नकोस. मंजुषा ताई थोर समाजसेविका आहेत. समाजामध्ये त्यांना थोर समाजसेविका म्हणून पाहिलं जातं आणि त्यांच्याबद्दल हा असा विचार करणं खरंच योग्य वाटतंय का तुला? एकदा शांतपणे विचार कर. माहितीये मला, त्या थोर समाजसेविका आहेत. पण जर का समाजसेविकेच्या बोडख्या आड त्या समाजविघातक काम करत असतील ना, तर त्यांना शिक्षा तर व्हायलाच हवी. आणि मीनाक्षीने त्यांचं नाव स्पष्टपणे घेतलंय. काहीतरी तथ्य असेलच ना त्यात. मीनाक्षी असंच का कोणाचं तरी नाव घे? अगं, मीनाक्षी तेव्हा कुठल्या अवस्थेत होती तुला आठवतंय ना? कल्पना आहे ना त्या गोष्टीची? आणि तू जेव्हा मीनाक्षीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलीस तेव्हा ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होती. त्यामुळे त्यावेळेला तिच्यासमोर जो चेहरा आला तोच तिच्या मनामध्ये इम्प्रिंट झाला. असं नाही वाटत आहे का तुला? कारण आपण जेव्हा अशा अवस्थेत कोणाचा चेहरा पाहतो तो आपल्या मनावर इम्प्रिंट होतो, हे तर माहितीच आहे ना तुला. आणि नेमकी त्याच वेळेला पोलीस स्टेशनमध्ये मंजुषाताई तिच्या समोर आल्या. त्यामुळे तिला भास झाला असेल की तिला मंजुषाताईंनीच किडनॅप केलं होतं. एकदा विचार कर. वल्लरी, वल्लरी, काय काय झालं? अशी का बसलीयस? श्वेताताई, मीनाक्षीचा फोन आला होता. आला फोन? पोचली नीट? नाही, पण मीनाक्षीला आठवले तिला कोणी किडनॅप केलं होतं. काय? कोणी किडनॅप केलं होतं? अगं बोल. मीनाक्षी म्हणाली की तिला मंजुषाताईंनी किडनॅप केलं होतं. तू तू बरी आहेस ना? तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? मंजुषाताई? हो, मलाही धक्का बसला होता ऐकून, पण मला आठवतंय मीनाक्षीने स्पष्टपणे मंजुषाताईंचंच नाव घेतलं होतं. कसं शक्य आहे? आणि मुळात मंजुषाताई हे किती मोठं नाव आहे, आपल्याला माहिती आहे ना नीट? माहिती आहे. मग त्या हे सगळं असं, हे बघ, आपण त्यांच्यावर असा डाऊट घेऊ शकत नाही. त्यांचं नाव मोठं आहे, त्यांना समाजात खूप रिस्पेक्ट आहे. त्यातल्या त्यात आपण एक काम करू शकतो की आपण मिठूशी बोलून बघू शकतो. मिठूला विचारू शकतो की तिला काही संशयास्पद आढळलंय का तिथे, किंवा काही. नाही 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 नाही, मिठूताई नको. मिठूताईंना कळलं ना तर उगाच गडबड होईल. मला असं वाटतंय की आपणच जाऊन आश्रमामध्ये चेक करूया. अगं, तू बरी आहेस ना? आपण कसे जाणार तिकडे? आणि तिकडे जाऊन काय विचारायचं, काय सांगायचं? कोणाला डाऊट आला तर काय? आणि गॉड, एक तर पहिली गोष्ट, जर मंजुषाताई ह्या सगळ्यात खरंच इन्व्हॉल्व असतील तर त्या तुझी चौकशी पुढे होऊच देणार नाहीत ना. तुला कळतंय का मी काय म्हणते ते? तेजा, तू क्या कर रही है? कुठे होतास तू? इतर वेळी तुला एक दोनदा कॉल केला की तू लगेच उचलतोस. आता मी 7 ते 8 वेळा कॉल केलाय, तू एकही कॉल नाही उचललायस माझा. कुठे होतास? काम में बिजी था ना. क्या कोणासोबत? अपना क्लाइंट मीटिंग चल रही थी तो. नॉर्थ इंडियन होती का रे क्लायंट? क्या? हे बघ, तू काहीतरी लपवतोयस माझ्यापासून, मला कळत नाहीये असं समजू नकोस तू.
काहीतरी वेगळं वागतोयस तू. आणि मुळात बोलताना माझ्या डोळ्यात डोळे घालून पण बोलत नाहीयेस. इतर वेळी तर असं वागत नाहीस तू. आणि मुळात मला सांग, राईच्या तेलाचा वास काय येतोय तुझ्या अंगाला? आणि थोडासा लेडीज परफ्यूमचा पण वास येतोय. तेजा Oh God! एक मिनिट, तुझं अफेअर चालू आहे का नॉर्थ इंडियन मुलीसोबत? हा? तेजा सुन, तू ज्यादा सोच रही है. मैं करू नको बकरीसारखा. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला हर्षित. अरे 1 महिना नाही झाला आपल्या लग्नाला अजून आणि तू बाहेर जाऊन हे सगळं करतोयस. ओ गॉड, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. तेजा देख, तू जैसा सोच रही है वैसा कुछ नहीं है. सुन मेरी बात सुन. तुझे क्या पता कि मेरी शर्ट को राई के तेल की बू आ रही है. हे बघ, ते माझं सिक्रेट आहे, ओके? आणि आता ते महत्वाचं नाहीये. आता महत्वाचं हे आहे की तुझं बाहेर अफेअर चालू आहे. तुला नाही राहायचंय माझ्यासोबत. का लग्न केलं म्हणून? प्लीज शांत हो जा. प्लीज 2 मिनट के लिए शांत बैठ. प्लीज. मैं ये लेने के लिए गया था. खोल. तू भी ना तेजा. मैं ये लेने के लिए गया था. सेल्समैन ने एवढा वेळ लावला दाखवायला. मुझे जोरों से भूख लगी तो बगल में ही एक नॉर्थ इंडियन स्टाइल क्विजीन का रेस्टोरेंट था. वहां जाके मैंने ऑर्डर प्लेस की. तो जो वेटर था वो खाना लाते समय लड़खड़ा गया और वो पूरी डिश मेरे शर्ट के ऊपर गिर गई. ती जी डिश होती ना, ती राईच्या तेलापासून बनलेली होती, म्हणून त्याचा वास येतोय. आणि मग लेडीज परफ्यूम तो कुठनं? बताता हूँ. देख, हे गिफ्ट आणायच्या आधी मी असा विचार केला की शायद तुझे एक लेडीज परफ्यूम गिफ्ट करूं. पर जब मैं उस दुकान में गया ना तो उस सेल्समैन ने मेरे पूरे शर्ट के ऊपर इतने सारे टेस्टर्स मारे, तो अब मेरे पूरे बदन के ऊपर अलग अलग लेडीज परफ्यूम की खुशबू आ रही है. ऐसा है. अब क्लियर हो गया? हाँ, क्या यार तेजा, तुला असं वाटलं की माझं कुठेतरी अफेअर चालू आहे? ऐसा सोच भी कैसे सकती है यार तू? अगर ऐसा है तो ठीक है, मैं नहीं रुकने वाला यहाँ पे. मैं चला. हर्षित ऐक रे. I'm sorry. क्या मतलब यार, तू राईच्या तेलाचा वास, लेडीज परफ्यूम, क्या डिटेक्टिवगिरी कर रही है तू? सॉरी, खरंच सॉरी. मी काय करू? तू माझे फोन पण नाही उचललेस, त्यामुळे मग मला अजून डाऊट येत गेला. पण ऐक ना, सॉरी, खरंच सॉरी. मी परत संशय नाही घेणार तुझ्यावर. तुझ्या अंगाला कुठला वास येतोय माहिती आहे? कुठला? फिंगर चिप्सचा. डायटिंग चालू आहे. फिंगर चिप्स डायटिंग आहे. नाही, म्हणजे मी ते उद्यापासून नाही माझं डाएट. आज नव्हतं. उद्यापासून आहे? आज नव्हतं? नाही, आज का पण म्हणजे? कारण उद्या मला डायटिशियनने सांगितलं होतं ऍक्च्युली उद्याचा वार खूप शुभ. सॉरी. आणि माझा परफ्यूम कुठे आहे? परफ्यूम नाही आणलास? ये इनफ नहीं है? नाही, चालेल ना, एका महिन्यात चालेल. नाही. मी कशी जाऊ तिकडे यार? आपण दुसरं काहीतरी करूया. तुझ्याकडे प्लॅन बी असेलच ना काहीतरी. मी नाही जाऊ शकत. माझ्यावर संशय आला तर कोणाला? श्वेताताई, तुम्ही काय एवढं पॅनिक होताय? बसा, शांत व्हा आधी. हे बघा, मी तुम्हाला काहीतरी खूप अवघड काम करायला नाही सांगत आहे. तुम्हाला मी तिथे जाऊन कोणावर लक्ष ठेवा, काहीतरी शोधा असं नाही म्हणत आहे. तुम्ही तिथे फक्त जा आणि मीनाक्षी सोबतच्या 2 मुली आश्रमातल्या किडनॅप झाल्या होत्या, त्या तिथे सुखरूप आहेत की नाही, फक्त एवढंच बघायचं आहे. बस. अगं तू बरी आहेस ना? तुझ्यासाठी सोपं आहे, माझ्यासाठी नाहीये. आणि मुळात हे सगळं कशाला शोधायचं आपल्याला? नको ना, प्लीज. काय बोलताय तुम्ही? तुम्ही कधीपासून असं बोलायला लागलात?
या श्वेताताईंना मी नाही ओळखत. काल तुम्ही होता ना तिथे त्या टेम्पोमध्ये जेव्हा मुली सापडल्या बेशुद्ध अवस्थेत, पाहिलं तर तुम्ही? पोलीस स्टेशनला सुद्धा असायला हवं होतं तुम्ही. त्या मुली किती घाबरल्या होत्या, किती टेन्शन मध्ये होत्या, काही सुधरत नव्हतं त्यांना. इतर मुलींना घ्यायला त्यांचे पालक आले होते. मीनाक्षीसाठी तिथे मी होते, पण त्या 2 अनाथ बिचाऱ्या मुली, त्यांना कोण येणार होतो घ्यायला? नशिबाने तेव्हा मला आठवलं की त्या मंजुषा त्यांच्या आश्रमातल्या मुली आहेत, म्हणून मी त्यांनाच बोलवलं घ्यायला. पण आता मीनाक्षी किडनॅपरचं नाव म्हणून मंजुषाताईंचंच नाव घेतेय म्हटल्यावर मला टेन्शन आलंय त्या 2 मुलींसाठी. हे बघा, मी मंजुषाताईंवर संशय नाही घेते, पण तरी सुद्धा सेफर साईड म्हणून त्या 2 मुली आश्रमात पोहोचल्यात की नाही, सुखरूप आहेत की नाही, एवढं आपण बघूच शकतो ना. प्लीज श्वेताताई, प्लीज मदत करा ना. हो, मी करते. थँक्यू. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथे जाऊन तुम्ही माझ्या किंवा मिठूताईंच्या मैत्रिणात हे प्लीज कोणालाही कळू देऊ नका. कारण हे प्रकरण दिसतंय ना, तितकं सोपं नाही आहे. आणि म्हणूनच आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं. तुम्हाला काय वाटतं? मला पटतंय तू काय म्हणतेस ते. मी आता जे काय बोलले त्यासाठी खरंच सॉरी, माझं चुकलं. मी तू सांगशील ते सगळं ऐकते आणि तसंच करते, पण मला समजत नाहीये मी त्या मुलींना कशी ओळखू. मी त्यांना कधीच पाहिलं नाहीये ग. एक मिनिट. हा त्या मुलींचा फोटो. कोइन्सिडन्स बघा ना. माझा मिठूताईंच्या आश्रमात सत्कार झाला ना, तेव्हा कोइन्सिडन्सली ह्याच 2 मुली होत्या, ज्या नारळ आणि शॉल घेऊन उभ्या होत्या माझ्यासाठी. तेव्हा वाटलं नव्हतं ह्या मुलींवरही अशी वेळ येईल. असो, हा तेव्हाचा काढलेला फोटो आहे. तुम्ही आता त्यांना नक्कीच नीट ओळखू शकाल. ठीक आहे, मी यांना ओळखेन, पण आता मी आश्रमात जाऊ कशी? म्हणजे कोणी विचारलं तर काय सांगू? मी का आले? काहीतरी मोटिव्ह हवा ना तिथे जायला. परफेक्ट. आता छान दिसतंय. आता आपण तुमचं नाव बदलूया. काय ठेवायचं आपण तुमचं नाव? अदिती चालेल ना? अदिती. आता तुम्ही बाल कल्याण खात्यातल्या सरकारी नोकरात आणि समाजसेविकात. याने 3 गोष्टी होतील. एक म्हणजे तुम्हाला तिथे मुलींना डायरेक्टली भेटता येईल. दुसरं म्हणजे तुमच्यावर कोणी संशय घेणार नाही. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला तिथे कोणी अडवणार नाही. ओके? निघू मी? हो. एक मिनिट. ही बॅग घ्या. बरं, तुम्ही जाताय, पण प्लीज स्वतःची काळजी घ्या. निवेदिता मॅडमने आपल्याला काय शिकवले हे लक्षात आहे ना तुमच्या? निवेदिता मॅडमनी जे जे सांगितलं ते सगळं लक्षात आहे. तसंच करेन. ऑल द बेस्ट. कोण तुम्ही? मी तुम्हाला ओळखलं नाही. अहो नेहमी त्या गिरिजाताई येतात ना? बरोबर आहे तुमचं, पण माझी या पोस्टवर आत्ता नवीनच बदली झाली आहे. इथे तुमच्या आश्रमात यायची सुद्धा माझी दुसरीच वेळ आहे. मागे त्या वकीलबाईंचा सत्कार केला होतात ना तुम्ही आश्रमात, त्या कार्यक्रमात सुद्धा मी आले होते, पण
खूप माणसं होती, गर्दी होती, त्यामुळे आपली भेट झाली नाही. असेल असेल. नाही आहेच. नाव काय सांगितलं तुम्ही? सांगितलंय कुठे अजून? अहो मग सांगा ना. अदिती. अदिती काय? सहस्त्रार. सहस्त्रार. अदिती सहस्त्रार. मला उशीर होतोय जरा. तुम्ही मुलांना बोलवता का? म्हणजे इन्स्पेक्शन करता येईल. मला लगेच निघायचंय. प्लीज. थांबा जरा. मला गिरिजाताईंशी बोलायला लागेल फोन करून, कारण मी तुम्हाला ओळखत नाही ना, आणि आमच्या मुलांचा प्रश्न आहे. ऐका ना मॅडम, देवा हात जोडते मी तुला, पण प्लीज अशी परिस्थिती आणू नकोस माझ्यावर की मला इथून निघून जावं लागेल. त्या 2 मुलींसाठी करतोय आम्ही सगळं. त्यांच्याकडे पाहणारं, त्यांच्या पाठीशी उभं राहणारं कोणीच नाहीये. तू तरी उभा राहा त्यांच्यासाठी. प्लीज 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 प्लीज. गिरिजा मॅडमचा फोन का नाही लागत आहे? ताई, गिरिजाताईंचा फोन नाही लागत आहे. बिझी असतील कदाचित. चला मी तुमची भेट घालून देते मुलांशी. हो. या ना ताई. हे आमचं देवघर. मुलं इथे सकाळ संध्याकाळ प्रार्थना करतात. फारच छान. या. खूपच छान व्यवस्था आहे. हे आमचं आश्रमाचं टाइम टेबल. मुलं सगळं टाइम टेबल पाळतात. वा वा. ध्यान साधना. खरंच छान. मुलांनो, या ताई आज तुम्हाला भेटायला आल्यात. त्या काही प्रश्न विचारतील तुम्हाला, त्याची छान उत्तरं द्या. अरे वा मुलांनो, मला सांगा इथे ब्रेकफास्ट किती वाजता होतो? सकाळी 8 वाजता. वा वा, किती छान. आणि लंच? 12 वाजता. अरे वा, काय काय असतं जेवणात? चपाती, डाळ, भात, भाजी. वा 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 वा. मला सांगा, तुम्हाला इथे मज्जा येते ना? हो. सगळे छान वागतात ना तुमच्याशी? हो. वा वा वा. चला चला मुलांनो, आपण ताईंना छान खेळ खेळून दाखवूयात. हो. तुम्हाला मी जे खेळ शिकवलेत ना, ते आपण खेळ खेळून दाखवूयात. वा. चला. मी आले. चला पटकन आले. श्वेताताईंचा अजून फोन कसा नाही आलाय? सगळं ठीक असेल ना तिथे? श्वेताताई. हॅलो श्वेताताई, सगळं ठीक आहे ना तिकडे? काय झालं, सापडल्या 2 मुली? हॅलो वल्लरी, तुझ्या मुलींचा फोटो मला दाखवला होतास. त्या मुली इथे कुठेच दिसत नाहीयेत. मी सगळीकडे शोधलं, त्यांना कुठेच नाहीयेत त्या मुली. काय? आता काय करू मी? ताई, मुलं रेडी आहेत खेळायला. येत आहे ना तुम्ही बघायला? हो हो आले. चला मुलांनो, आपण सुरुवात करूयात. मानव, एक मिनिट. मला जरा विचारायचं होतं. अजून 2 मुली होत्या ना या सगळ्या मुलांबरोबर? त्या वकीलबाईंचा सत्कार झाला त्या दिवशी ट्रेमधून शाल श्रीफळ घेऊन आल्या होत्या. त्या 2 मुली दिसत नाही आहेत कुठे. गार्गी आणि हेतश्री ना? अहो, परदेशातून एक जोडपं आलं होतं. त्यांनी दत्तक घेतलं त्यांना. त्या गेल्या.
हो का? अरे वा, किती छान. चल मानव, आपण खेळायला सुरुवात करूयात. चला 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 लवकर. आईचा पत्रा हरवला, तेच मला सापडलं, आईचा पत्रा हरवला. ते मला सापडलं. मुलांचा खेळ बघा आणि लगेच तिथून निघा श्वेताताई. मंजुषाताईंनी पोलीस स्टेशनमधून जर मुलींना स्वतःच्या ताब्यात घेतलं तर मग आश्रमात परत येऊन का नाही सोडलं?